श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुपुरुषाविषयी माहिती सांगणार आहे. तो वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये का ठेवायचा आहे, त्याची पूजा कशा पद्धतीने करायचा आहे, तो जागृत का ठेवायचा आणि घरामध्येच आपण का ठेवायचा, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असं म्हणतात की वास्तुपुरुष हे आपला घराचा पाया ज्यावेळेस आपण बांधत असतो त्यावेळेस, किंवा आपण एखाद्या घराचा पाया खणत असतो किंवा बांधत असतो त्यावेळेस, घराचे मुख्य दार लावताना किंवा गृहप्रवेशाच्या वेळेस, आपण आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळेस किंवा आपल्याला अनेक आपले शुभ कार्य असतात त्यावेळेस आपल्याला वास्तुपुरुषाची ही पूजा करावी लागते. कारण घरातला मेन माणूस म्हणजे आपला वास्तुपुरुष असतो, म्हणजे आपलं घर असतं. आणि त्याची जर आपण पूजा केली तर आपल्याला अनेक प्रकारचे चांगले चांगले आशीर्वाद लाभतात आणि वास्तू ही तथास्तु म्हणत असते, त्याप्रमाणे आपल्याला त्याचा आशीर्वाद घेणं आपल्याला गरजेचंच असतं. असे केल्यास आपण जर असं जर केलं, पूजा वगैरे जर केली, तर आपल्याला वास्तुपुरुष आनंद देत असतो आणि आपल्याला सुख, समृद्धी आणि भरभराटी तसेच निरोगी राहण्याचा आपल्याला आशीर्वाद देत असतो. त्यामुळे आपण कोणतंही काम करण्याच्या आधी, कोणतेही घरातील पूजा अर्चा असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला वास्तुपुरुषाचीच आपण पूजा केली पाहिजे. तर नंतर असं म्हणतात की वास्तुपुरुषाची उत्पत्ती ही महादेवापासून झालेली आहे आणि वास्तुपुरुषाबरोबरच शंकराची, श्री गणेशाची आणि परमपिता ब्रह्माची पूजा आपण ही नेहमी केली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये ती पूजा झालीच पाहिजे. कोणत्याही बांधकामाच्या वेळेस वास्तुपुरुष जर आपण पूजा केली नाही तर आपल्याला बांधकाम हे आपलं अशुभ मानलं जातं. त्यामुळे जर आपण बांधकाम जर करत असलो तर ते बांधकाम करताना आपल्याला सर्वात प्रथम वास्तुपुरुष हा आपल्याला आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. तर तो कसा असायला पाहिजे, तर तो आपल्याला वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुष हा आपल्याला जमिनीखाली, म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहणार असेल तर फ्लॅटमध्ये, किंवा घर बांधणार असेल तर तिथे तो आपल्या जमिनीवरतीच पालथा निजलेला असतो नेहमी. म्हणजे त्याचं छोटंसं आपल्याला सोन्याच्या दुकानातही आपल्याला तो करून घेता येतो, किंवा चांदीचाही करून घेता येतो, किंवा आपल्याला पत्र्याचाही करून घेता येतो. तर तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या बजेटनुसार तुम्ही कोणत्याही पद्धतीचा तो करू शकतो. तो शक्यतो आपल्याला जमिनीवरती असा निजलेला, म्हणजे झोपलेल्या स्वरूपात असतो आणि तो तशाच पद्धतीने तो आपल्या घरामध्येही गाडायचा असतो. तर तो कशा पद्धतीने ठेवायचा, तर त्याचे डोके हे आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे आहे, म्हणजेच उत्तर पूर्वेकडे आपल्याला तोंड करून ठेवायचे आहे. नंतर पाय हे नैऋत्य कोणात, म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला असं तिरक्या बाजूने ठेवायचं आहे. नंतर त्याचे हात जे आहे ते पूर्व उत्तर दिशेला ठेवायचं आहे. त्यानंतर आपले त्याचे पाय हे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला, म्हणजे तो नेहमीच ठेवताना आपण असा थोडासा तिरका ह्या दिशेला ठेवायचा आहे. आणि तो ठेवल्यानंतर आपण त्याची, म्हणजे आपण जे काही सण उत्सव करतो, जे काही शुभ कार्य आपल्या घरामध्ये होत असतं, तर ते आपण प्रत्येक सण येत असतो तर प्रत्येक सणाला सर्वात प्रथम आपण नैवेद्य हा आपल्या घरातील देवांना दाखवून झाल्यानंतर आपण आपल्या वास्तुपुरुषाला ठेवायचा आहे, म्हणजे आपण त्याला जागृत करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण तो जागृत करू शकतो. कारण आपण जर जागृत केला नाही तर तो आपल्यावरती आपल्याला प्रसन्न होत नाही आणि आपल्याला अशुभ असे संकेत भेटत असतात. कारण आपल्या घरामध्ये आपण जे काही बोलतो, जे काही वागतो, जे काही भांडणं वगैरे जे काही असतं, किंवा राग आल्यानंतर आपण कोणतेही शब्द बोलतो, तर आपण घरामध्ये नेहमी आपल्या पॉझिटिव्हच बोलायचं असतं, निगेटिव्ह बोलायचं नसतं. कारण आपल्या घरामधील वास्तू म्हणजे वास्तुपुरुष असतो, तो आपल्या पूर्ण घराचं सांभाळ करण्याचं काम करत असतो. त्यामुळे आपण जे बोलू तो त्याला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे आपण त्याला जर जागृत ठेवायचं असेल तर कोणताही सण असो, कोणताही उत्सव असो, सर्वात प्रथम आधी त्याची आपण पूजा करायची, त्याला आपण नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपल्या घरातल्या लोकांनी ग्रहण करायचं असतो. आपल्या घरातील जी मोठी व्यक्ती असते त्या व्यक्तीने आपण स्वतः नैवेद्य दाखवून मगच नंतर ग्रहण करायचं असतो. कारण आपण वास्तुपुरुषाला नेहमी जागृत ठेवायचं असतं. आणि जर वास्तुपुरुषाला आपण जागृत ठेवलं नाही तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे अनर्थ घडत असतात, किंवा बऱ्याच ठिकाणी वास्तुपुरुषच पुरला जात नाही किंवा गाडला जात नाही, तर त्या घरामध्ये त्या वास्तूला कोणत्याही प्रकारचं महत्त्व राहत नाही. कारण आपल्या घराचं मेन सांभाळ करण्याचं काम हे वास्तुपुरुष करत असतं. तर जर तुम्ही वास्तुपुरुष घरात अजूनपर्यंत गाडला असेल तर नक्कीच तुमचं घर असेल किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहणार असेल
तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच पूजा करा त्याची आणि तुमच्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये तो गाडा म्हणजे त्याला तुम्हाला वास्तू ही तथास्तु म्हणत असते, त्यामुळे त्याप्रमाणे आपलं घर व्यवस्थित होत असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुपुरुष हा असलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.